शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजरनं सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चू कडू तयार आहे। 30 जून त्याच्यानंतरची 1 जुलै आमची राहील। हंगामा होईल महाराष्ट्रात, हंगामा चारों तरफ, जहाँ जाएंगे वहाँ हंगामा होगा। सोडणार नाही आम्ही, अरे मेलो तरी बेहत्तर, आम्ही सोडणार नाही। काय 20-21 ला 28 कोटीची थकबाकी आहे मध्यवर्ती बँक आमच्या बँकेची, 22-23 ला आमच्या बँकेची थकबाकी आहे 63 कोटी आणि 24-25 ची कर्ज थकीत आहे 104 कोटी आणि 25-26 कर्ज थकीत राहू शकतं 647 कोटी। म्हणजे 3 वर्षातली बेरीज जेवढी होत नाही तेवढी बेरीज या वर्षातली आहे, समजून घ्या। उलट सरकार फसलाय, त्याला फसवलं पाहिजे आपण। आता त्यांनी चालू वर्षाची कर्जमाफी करावंच लागणार आहे, कारण दुष्काळ जाहीर केला तुम्ही। दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांनी हा 9 ऑक्टोबर 2025 चा GR आहे, 9 ऑक्टोबर 2025 चा शासन निर्णय काय म्हणताय का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती 1 वर्षासाठी। सक्तीची नाही म्हटलं, वसुलीच करता येणार नाही। सक्तीची वसुली आणि वसुली शब्दप्रयोग पहा, लक्षात घ्या। सक्तीची वसुली म्हणजे वसुली करता येईल, पण आता याच्यात काय लिहिलं GR मध्ये का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती 1 वर्षासाठी आहे। 1 वर्ष तुमची वसुली होईल का? नाही होणार। हा शासन निर्णय आहे, शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजरनं सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चू कडू तयार आहे, ठोकून काढू। म्हणजे हा इथे शासन निर्णय आहे। वसुली थांबवली आहे सरकारनं, कारण दुष्काळ झालेला आहे। काय केलं सरकारनं? अधिक एक तुम्हाला भांडण करायला पाहिजे, जे बोंबलून राहिले का नाही। आता दुष्काळ जाहीर केला नाही सरकारनं, दुष्काळाची व्यवस्था आहे। मागच्या 22, 23, 24 जर तुम्ही पाहिलं 21, 22, 23 ला 3 शासन निर्णय आहे, 3 ते 4 दुष्काळ जाहीर केले। 3 वेळा वेगवेगळा, 3 वर्षात 3 वेळा दुष्काळ जाहीर केला। या वर्षी सरकारनं दुष्काळ जाहीर केला नाही, पण दुष्काळातले जे नियम आहे, अटी आहे, त्या लागू केल्या। जाहीर करणं आलं आणि नियम लावणं आलं, मग आंदोलन आहे का नाही? आम्ही आता सध्या काही करत नाही आंदोलन, तुम्ही करा ना बाबा। दुष्काळ जाहीर करायसाठी करा, काय हरकत आहे? कॉमेंट्स केल्यापेक्षा आंदोलन करा ना तुम्ही। दुष्काळ जाहीर केला तर अधिक अटी तुम्हाला लागू शकतं, अधिक तुमचा चांगला फायदा होऊ शकतं। दुसरं आपण पाहतोय का 26 मध्ये आता जे आपण पाहतोय का 30 जून 2026 च्या पूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट फार व्यवस्थित ऐका। आज आहे पांडुरंगाच्या चरणी, आज एकादशी आहे आणि आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पंढरपूरला, त्यांना पंढरपूरच्या मंदिरात म्हटलेलं आहे कर्जमाफी होणार। पहिले काय स्टेटमेंट होते यांचे बोलणे, यांचे काय वक्तव्य होतं? योग्य वेळी करू, सध्या योग्य वेळ नाही आहे। मुख्यमंत्र्याचे जर 8 काढले ना, त्याच्यासाठी स्पेशल पत्रकार परिषद घेईन का आता दुष्काळ पडलेला आहे, आता पहिले खात्यात पैसे टाकू का कर्जमाफी करू? अरे आमच्या आंदोलनामुळं योग्य वेळ गेली का नाही गेली, निश्चित तारीख आली का नाही आली? जो घमसाम आम्ही केला 3-4 घंटे, जे आमच्या नेते मंडळीनं तिथं आंदोलन चर्चा केली, अजितदादा असेल, नवले, तुमचे राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल, एवढा हुशार म्हणून वामनराव चटप, त्यालाही आरोप लावते मॅनेज झालं। पुन्हा रे त्यांचं हय्यत आंदोलनात गेली, नवलेजी असेल, शेट्टी साहेब असेल, आमचे पुणकर आपले तुपकर असेल, वामनराव चटप असेल, क्षीरसागरजी असेल, प्रकाशजी पोरे असेल, हे सगळे महादेवराव जानकर असेल, सगळ्यावर आरोप करायला निघाले। म्हणजे तिथून घरी बसून आरोप करणं सोपं आहे, पण आता आपली काय आता कसरत काय माहिती आहे का? आता या वर्षातली कर्जमाफी आली पाहिजे, याच्यासाठी आंदोलन उभं करावं सगळ्यात मोठं। आणि दुसरी काय अडचण आहे का 31 मार्च 2025 पर्यंत जर कर्ज भरलं नाही आणि कर्ज माफ नाही झालं तर मग कसं? तर त्याच्यासाठी ह्या 31 मार्च पर्यंत एक मोठं आंदोलन। आता आपण घोषणेसाठी आपला 1 टप्पा झाला, पहिले आपण उपोषणाला बसलोय, समिती आली, समितीचा आता लेनदेनच राहिला नाही खरी गोष्ट तर, समितीचा विषय संपलेला आहे, कारण तुम्ही जाहीरच केली आहे, तुम्ही कर्जमाफी जाहीर केली। आता कशी करायची, कोणाला घ्यायची, काय करायचं, कोणत्या वर्षापासून लागू करायची, याच्यासाठी ते असू शकतं, पण आपण त्या समितीचं अस्तित्व संपलेलं आहे, लक्षात घ्या।
का संपलेला आहे? कारण 31 जून 2025च्या पूर्वी 26च्या पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार आहोत. म्हणजे कर्जमाफीची घोषणा झाली का नाही झाली? याला कर्जमाफीची घोषणा म्हणणार नाही का तुम्ही? घोषणाच करून टाकली आपण. आंदोलनाच्या कमी वेळामध्ये कमी ताकदीमध्ये सरकारला आपण घोषणा करायला भाग पडलेलं आहे. आता त्याच्यात कोण कोण यातलं आलं पाहिजे, त्याचे आमचे यावर्षीचा कर्जदार कसा आला पाहिजे किंवा ते थकीत कर्ज त्याला आता काय. आता एक दुसरा एक मी RBIचं सर्क्युलर आणलं. RBIचं काय म्हणतंय? RBI हे म्हणतं, RBIच्या गाईडलाईन्स आहे, म्हणजे सरकारले हे सगळं करायला सोपं आहे, काही वेगळं करायची काही गरज नाही आहे. 1 जुलै 2013चा RBIचं सर्क्युलर आहे. ते काय म्हणतंय का जर आपत्ती आली, नैसर्गिक काही झालं, काही प्रॉब्लेम झाले तर अल्प मुदतीचं पीक कर्जाला मध्यम मुदतीत कर्जामध्ये रूपांतर करता येईल. मग ते मुदत 5 वर्षाची असू शकते, 7 वर्षाची होऊ शकते, 10 वर्षाची पण होऊ शकते. 1 जुलै 2000च्या RBIच्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित कर्जास 1 वर्षापर्यंत परतफेडीचा अवकाश देता येतं. याच्यापेक्षा 6, 7, 8ला मनमोहन सिंग साहेबांनी जे कर्जमाफी दिली तेव्हा ते खरं तर ते धोरण आपल्याला अंमलात आणावं लागेल. त्यांना एका वर्षात 2दा कर्ज दिलं, 20,000 माफ केलं आणि पुन्हा थकीतवाले होते त्यांना कर्ज भेटत नव्हतं, त्याला सुद्धा कर्ज देण्याची मुभा दिली. झालेलं आहे, ते करून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी कोणी बोलत नाही. तुम्ही मॅनेज झालं, तुम्ही मॅनेज झालं, अरे मग आपल्यासाठी लढावं लागेल. आता आम्ही जेव्हा शब्द घेतला बच्चू कडून, शब्द काय अनुपांडुले दिला काय?